मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य गाजवणारं एकमेव डिजिटल चॅनल सप्तनगरी न्यूज। वन्यजीव अवयव तस्करी करणाऱ्या तिघांना ताब्यात। वन्यजीव अवयव मुद्देमालासह मोटरसायकल जप्त। वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो मुंबई आणि नंदुरबार वनविभागाचा पथकाची कारवाई। मुंबई WCCB टीम व वनपरिक्षेत्र अधिकारी नंदुरबार व रेंज स्टाफ नंदुरबार रोहयोग यांच्या संयुक्त पथकाने सापळा रचून नंदुरबार बस स्थानक परिसरात वन्यजीव अवयव तस्करी करताना एक पुरुष व 2 महिला संशयित व्यक्तींना मुद्देमालासह ताब्यात घेऊन मुद्देमाल जप्त केला। WCCB मुंबई टीम व सहाय्यक वनसंरक्षक रोशन के. बोवा प्रादेशिक व वन्यजीव नंदुरबार यांना मिळालेल्या गुप्त बातमीनुसार वन्यजीव अवयव तस्करी करत विक्रीसाठी नेत असल्याचे कळले। 3 संशयितांना विचारपूस करत त्यांच्याकडे वन्यप्राणी घोरपड अवयव, हातचोडी, वन्यप्राणी 4 सोनेरी कोल्हा कातडी, मुंगूसचे अवयव, वन्यप्राणी घोरपड कातडी 1 यासह युनिकॉर्न कंपनीची मोटारसायकल क्रमांक MH18CD1936 जप्त करण्याची कारवाई केली। संशयित आरोपी व मुद्देमाल वनपरिक्षेत्र कार्यालय नंदुरबार येथे आणण्यात आले। भारतीय वन्यजीव अधिनियम 1972 चे कलम 9, 39, 48 अ 49 ब 44, 50 व 51 चा भंग केल्याने वनपाल नांदरखे यांनी वन गुन्हा नोंदविला। गुन्हेकामी योग्य ती कागदपत्रे तयार केले। सदर कार्यवाही वनसंरक्षक श्रीमती नीनू सोमराज धुळे, वनवृत्त उपवनसंरक्षक संतोष सस्ते नंदुरबार, विभागीय वन अधिकारी दक्षता धुळे सदगीर यांच्या मार्गदर्शनाखाली रोशन बुवा, सहाय्यक वनसंरक्षक प्रादेशिक व वन्यजीव नंदुरबार, वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरो WCCB मुंबई टीम, वनपरिक्षेत्र नंदुरबार प्रादेशिक नंदुरबार रोहयोग, वनक्षेत्रातील वनपरिक्षेत्र अधिकारी वनपाल व वनरक्षक यांनी सदर कार्यवाहीत सहभाग नोंदविला। पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी नंदुरबार प्राध्यापक करीत आहेत। सप्तनगरी न्यूज ब्युरो नंदुरबार।